पहिलं महडला जायचं, श्री वरदविनायकाचं दर्शन घ्यायचं, नंतर पुढं एक पलसदरी म्हणून मठ आहे श्री स्वामी भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छान. दुसरा गिफ्ट मिळालं मला आजच्या दिवसाचा, किस देव मिळाला सर. मध्ये एक भक्त होता, त्या भक्ताच्या स्वप्नात बाप्पा आले आणि सांगितलं की मी या तळ्यात आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर. पाली झालं, पलसदरी झालं, आता गगनगिरी महाराज मठ खोपोली. जय श्रीराम भावानो, आज माझा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मी चाललो आज महाडला गणपती बाबाचे दर्शन घ्यायला. आणि ही माझी मम्मी आहे. तुम्ही काय बोलते? हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू. आणि ब्लॉग बघत राहा. भावनो, सर्वात आधी तर आपण इरवाडीला आलो आहे आणि या देवाचे दर्शन घेतल्याशिवाय कसं करायला शकतो. पहिला गिफ्ट भेटला आपल्याला, गिफ्ट आपला दादूच दिलं. तिकडे बघ, दास त्यांना गिफ्ट भेटला पहिला आपल्याला. दाखवतो तुम्हाला घालून मी. बॅगी काय एक बॅगी घेऊ का? 100%. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी. खूपच छान वाटतं बघा भावानू. थँक्यू. सांग कुठे कुठे जायचं, आपला प्लॅन काय काय आहे? पहिलं महडला जायचं, श्री वरदविनायकाचं दर्शन घ्यायचं, नंतर पुढं एक पलसदरी म्हणून मठ आहे श्री स्वामी समर्थांचा, आणि पुढे एक गगनगिरी महाराज मठ आहे खोपोलीमध्ये. खूप सुंदर बघण्यासारखं आहे. आम्ही तर चालत दर्शन घेऊया, तुम्हाला दाखवतो मी पुढे. भाऊ आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन कसं वाटतं आता? खूप सुंदर वाटलं. आणि मंदिर कसं आहे? मंदिर तर एकच नंबर आहे बघा. दादानी पहिल्यांदा मी आलो आहे दादासोबत. दादानी मला मंदिर दाखवलं. एवढं छान वाटतं ना, एवढं खूपच वातावरण एवढं सुंदर आहे ना, आजूबाजूला निसर्ग एवढं सुंदर वाटतं ना बघायला. तर मागे श्री दत्तगुरूचं मंदिर आहे, पुढे समोर शंकराचं मंदिर आहे आणि मध्ये आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. एवढं सुंदर वाटतं बघायला. बाजूला तलाव आहे, खूपच छान वाटतं. तुम्ही पण या बघायला नक्की. अजून काय बोलतं? काय तुम्ही पण, आम्ही तर आलोच आहोत, तुम्ही पण या बघायला. खरंच मन प्रसन्न होते. खूपच छान मंदिर, खूपच छान. मध्ये एक भक्त होता, त्या भक्ताच्या स्वप्नात बाप्पा आले आणि सांगितलं की मी या तळ्यात आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर. अशी वरदविनायकाची स्टोरी आहे आणि तेव्हापासून या मंदिराची स्थापना झाली. त्याला हाच का त्याला हाच त्याला ना. हाच आता आपण पलसदरीला आलो आहे, अक्कलकोटांच्या दर्शनाला, की स्वामी समाजाच्या दर्शनाला. कसं वाटलं दर्शन घेऊन? एक नंबर, खरंच खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. खूपच पलसदरीचं मठ आहे ना, एकदम एवढं शांत वातावरण आहे ना. पाली झालं, पलसदरी झालं, आता गगनगिरी महाराज मठ खोपोली. तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे. ऑन द वे. म्हणून आपण गगनगिरी मठामध्ये आलो हा आहे भक्त निवास आहे. आणि खूपच छान जागा आहे पण. इथं हा कसं वाटलं ठिकाण? हा सुंदर, खरंच मन म्हणजे मोहून गेलं. खूपच छान ना. एवढी जागा पसरलेली आहे ना, सर्व सुंदर वाटतो. एकदम शांत बघा बघा, जास्त कटकट पण नाही आहे. खूपच छान आहे, खरंच एवढं सुंदर शांत आहे. आहे. हां, फर्स्ट टाइम व्हिजिट दिले. खरंच झाडं वगैरे शांत, एकदम गार्डन वगैरे खूपच छान वाटतं. तुम्ही पण नक्की या. आणि समोर पण मला एक आवडेल. रील्स चालू आहे. आणि हा तुम्हाला पुढे रील्स चालू आहेत, व्हिडिओ बनवतो मस्त छान छान. भावना
दर्शन खूप छान झालं आहे पाऊस आलो आणि वरून राजाने हजेरी लावली. तिन्ही ठिकाणी आपल्याला पाऊस नाही मिळाला आणि घरी जाताना शक्य आपल्याला पाऊस मिळाला बघा. आता हे लक आहे ते काय आहे आपल्याला काय क्लिअरिटी आहे रे. क्लिअरिटी ना. तरी पण निघतो आम्ही हळू थोडा पाऊस कमी आहे. भावांनो आता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आताच मी घरी आलो आहे आणि मम्मीने मला गिफ्ट आणलं आहे दाखवतो. मी काय आणलं शर्ट आणलं आहे. त्याला ओपन करून दाखवतो मी. हा बघा शर्ट गुलाबी शर्ट आहे. खूपच छान आहे बघा. किती फ्रेश वाटते कलर पण छान. आणि दुसरं गिफ्ट मिळालं आहे मला आजच्या दिवसाचं किस डे मिळालं तर लव यू टू. वर्गातले मित्र आले सगळेजण केक घेऊन. गोवाचे मित्र सगळे आहेत. गोवा गँग. Happy birthday to you. Happy birthday dear Jai. Happy birthday to you. बोलू काय गाणं. बार बार दीप अरे हॅलो मागे झालं पण ओके. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मॉम. हॅपी बर्थडे टू यू. अरे हे अगोदरच होतं तर भावांनो आजचा दिवस संपलेला आहे आणि माझा वाढदिवसचा आता एंड झालेला आहे आणि मला बरं वाटलं. माझ्या मित्रांनी केक वगैरे आणलं, मी कापलं, खूप छान वाटलं मला. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.